श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना. आता बघा, संक्रांतीनंतर बोरहाण केलं जातं लहान मुलांचं आणि हळदी कुंकू केलं जातं. तर ते का केलं जातं आणि कसं करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, 14 तारखेला संक्रांत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी 15 तारखेला किंक्रांत आहे. किंक्रांतच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेच्या पासून आपण हळदी कुंकू ते रथसप्तमीपर्यंत, किंक्रांतच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू, बोरनान हे करू शकतो. म्हणजे 20-22 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण करू शकतो. सर्वात पहिला बोरनान का करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सायंटिफिक आणि शास्त्रीय कारण सुद्धा सांगणार आहे. आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असेल, म्हणजे 1 ते 5 वर्षापर्यंत आपण बोरनान करू शकतो. तुमच्या घरात जर असेल आणि तुम्हाला जर ही माहिती पटली तर तुम्ही नक्की त्या मुलाचा बोरनान करा. जे जन्म झालेला लहान बाळ असेल तरी सुद्धा तुम्ही 1, 2, 3 महिन्याचं तरी त्याचं सुद्धा तुम्ही बोरनान करू शकता. आता मुलगा असो मुलगी असो, दोघांचं तुम्ही करू शकता. बघा, संक्रांत चालू झाल्यानंतर आपण लहान मुलांचा बोरनान करतो. अगदी लहान बाळापासून ते 5 वर्षापर्यंत आपण बोरनान करू शकतो. सर्वात पहिला आपण बोरनानला लहान मुलांना काळे कपडे घालतो. आता कालेच कपडे घातले पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही मुलींना छान फ्रॉक जसं त्यांना बर्थडेला घालतो तसं तुम्ही घालू शकता आणि मुलाला सुद्धा छान शेरवानी वगैरे घालून तुम्ही बोरनान करू शकता. बघा, काळे कपडे घालणं पण एक सायंटिफिक रिझन आहे. बघा, या दिवसामध्ये खूप थंडी आहे आणि जर आपण काळे कपडे घातले तर छान उष्णता मिळते काळ्या कपड्यांना आणि आपल्या शरीराला ऊब मिळते. हे आहे काळ्या कपड्याच्या मागे सायंटिफिक रिझन. तर तुम्ही काळे कपडे छान फ्रॉक किंवा ड्रेस घालू शकता मुलींना किंवा मुलांना. आणि तुम्ही हलव्याचे दागिने घालायचे आहेत मुलांना. ते बघा आता भेटतात, सफेदचे तिळगुळ म्हणतो आपण, त्याचे दागिने बनवलेले असतात. त्याचं बाजूबंद, कमरपट्टा सर्व मिळतं. गळ्यातलं नेकलेस वगैरे मार्केटमध्ये रेडीमेड भेटतात ते हलव्याचे दागिने. मुलांना छान असं नटवलं जातं. छान पाटावर त्यांना बसवायचं, छान पाटावर बसवायचंय मुलांना आणि त्यांचं औक्षण करायचंय. जसं आपण बर्थडेला वाढदिवसाला करत असतो तसंच 3-5 महिला हळदी कुंकू अक्षदा लावायचे. अशा प्रकारे आपल्याला त्यांचं औक्षण करायचं. त्याच्यानंतर बाळाच्या डोक्यावरून बोरं, ऊस, बताशे, मुरमुरे, हलवे असतात ते साखरेचे, तिळगुळ, त्यानंतर बिस्किट, त्यानंतर चॉकलेट, जे पण लहान मुलांचे खायचे पदार्थ असतात ते तुम्ही वटाणे टाकू शकता. त्यानंतर हे सर्व वस्तू आपल्याला एका भांड्यात सर्व मिक्स करून घ्यायचे. बघा, या सर्व गोष्टी आपल्याला या सीझनमध्ये भेटतात. हे सगळे घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये तुम्हाला सर्व मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर 5 सवाष्णी महिला किंवा मुली सुद्धा असल्या तरी चालेल, 5 किंवा 6 आपल्याला ते बाळाच्या डोक्यावरून ते सर्व जे पण मिक्स केलेलं आहे ते टाकायचं आहे. त्याला आपण बोरनान असं म्हणतो. बोरांनी धुवून घालणं त्याला आपण बोरनान असं म्हणलं जातं. त्यानंतर आजूबाजूचे जे छोटे छोटे लहान मुलं आहेत त्यांना बोलवायचं आणि ते बोरनान केलेले जे चॉकलेट वगैरे असतात ते गोळा करून मग त्यांना पण, त्या मुलांना पण एक मज्जा येते. बोरनान करायचं एक कारण सुद्धा आहे. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी किंवा वाईट विचार मुलांवर पडू नये, सर्वात पहिलं बाळकृष्णांवरती हे केलं गेलेलं बोरनान. त्याच्यानंतर ही प्रथा पडली. नंतर लहान मुलांचं बोरनान केलं जातं. लहान मुलं पण हे कृष्णाचंच असतात. हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला एक मी सायंटिफिक रिझन पण सांगते बोरनान का करतात. आताच्या नंतर हिवाळा, त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात. तर बदलत्या ऋतूची बाधा लहान मुलांना होऊ नये तर त्यांना पोषक ठरलेली फळं वगैरे जे काही मी तुम्हाला ते गोष्टी सांगितलेत, बोरं, गाजर, ज्याच्याने आपण बोरनान घालतो, हे लहान मुलांनी खाल्ल्याने ऋतू बदल जेव्हा होतो तो त्यांना बाधत नाही, तर त्यांना त्रास होत नाही. हे त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन. बघा, बोरनान करताना आपण त्याच्यात ऊसाचे तुकडे, गाजरचे तुकडे,
बोरं हे सर्व टाकतो आणि ते बाळाच्या अंगावर टाकल्यानंतर जे छोटे मुलं असतात त्यांना पण मज्जा वाटते. ते पण सगळं ते गोळा करतात चॉकलेट वगैरे. तर एक प्रकारचं त्यांची मज्जा पण होते. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कधीही करी किंक्रांत झाल्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरहाण करू शकता. त्यामुळे उन्हाळ्याची जी बाधा आहे ते मुलांना त्रास होत नाही आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यानंतर संक्रांती म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला नाही करायचं. त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी-कुंकू का करायचं? त्याचं महत्त्व काय आहे? वाण का द्यायचं? त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. बघा, मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत महिला छान तयार वगैरे होऊन नटून-पटून एकमेकांकडे हळदी-कुंकवाला जातात आणि घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. आजकाल सामुदायिक कार्यक्रमसुद्धा केला जातो. मैत्रिणी-मैत्रिणी म्हणजे गार्डनमध्ये वगैरे भेटतात आणि एकमेकांना हळदी-कुंकू करून एकमेकांना वाण देतात. असं सुद्धा तुम्ही करू शकता. पण घरी तुम्ही एकतरी सुवासिनींना बोलवा आणि तिला हळदी-कुंकू करा किंवा तुम्ही घरी सर्वांना बोलवून ते तर अतिउत्तम. तुम्ही सर्वांना घरी बोलवून घरी तुम्ही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करू शकता. पूर्वी कसं होतं ना, महिला घरातली कामे, शेतातली कामे, परत स्वयंपाक वगैरे करून खूप थकायच्या. त्यांच्याकडे अशी संधी नव्हती की ते कधीतरी बाहेर जाऊन मैत्रिणीसोबत छान वेळ वेळ घालवावा. ह्या सर्व गोष्टी गेट टुगेदर वगैरे त्यांना अलाउड नव्हत्या. त्यांना म्हणतात ना, चूल, शेत, मुलं ह्याच अवतीभोवती त्यांचं होतं. म्हणून ना त्यावेळी महिलांना थोडंसं एकत्र व्हावं, एकमेकांशी त्यांची भेट व्हावी मैत्रिणींसोबत, म्हणून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला जायचा. त्यामागे एक काहीतरी शास्त्रीय कारण जोडलं जायचं, कारण जेणेकरून ते हळदी-कुंकू करता येईल. जेणेकरून घरातले पण त्यांना परवानगी द्यायचे आणि त्यांना भेटायला मिळायचं, हळदी-कुंकू करायचं. जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हायचं, मैत्री संबंध जे आहेत ते निर्माण व्हायचे, असा त्याच्यामागचा उद्देश होता. आणि आजकाल महिला बघा घरातून बाहेर जाताना हळदी-कुंकू लावून जातात. कारण ते सौभाग्याचं एक देणं असतं, म्हणून हळदी-कुंकवाला तेवढंच महत्त्व आहे. आणि बघा आपण सवाष्णींना घरी बोलवून त्यांना हळदी-कुंकू, ओटी भरल्याने, त्यांना वाण दिल्याने कुलदेवीची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि हे केल्याने आपल्यावरही अखंड सौभाग्य लाभतं. आपल्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही. हे आहे त्याच्यामागचं शास्त्रीय कारण. आता हळदी-कुंकू कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. खूप सोपं आहे. हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी तुम्ही 1, 3, 5, 10, 20 म्हणजे कितीही तुम्ही महिला बोलवू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला किती महिलांना बोलवायचं आहे, मोठं करायचं आहे, छोटं करायचं, जसं तुम्हाला जमेल तसं करा. हळदी-कुंकू खूप सोपं आहे. तुम्ही महिलांना छान बसवा पाटावर किंवा आता सगळ्यांच्या घरात सोफे असतात त्याच्यावर तुम्ही बसू शकता किंवा खालती चटई हातरून त्याच्यावर त्यांना बसवा. त्यांना कपाळावर हळदी कुंकूला त्यांची ओटी भरायची आहे. तुम्ही साध्या नारळाने सुद्धा ओटी भरलात तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला त्यांना वाण द्यायचं आहे. वाणामध्ये बघा तुम्ही सौभाग्याचं कुठलंही वस्तू देऊ शकता. टिकली म्हणा, सिंदूर म्हणा, बांगडी, कानातले. आता तर बोलतात ना उपयोगी पडणाऱ्या वस्तू सुद्धा देतात किचनमध्ये, जसं डब्बे म्हणा, प्लेट्स देतात छोटे. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही वाण देऊ शकता. आणि ते वाण देताना तुम्हाला आपल्या साडीचा जो पदर असतो, त्याचा जो टोक असतो, त्याने तुम्हाला असं द्यायचं आहे किंवा आजकाल महिला पंजाबी ड्रेस घालतात तर ॲटलीस्ट ओढणी असते, तर त्याच्याने तुम्हाला असं वाण द्यायचं आहे. बघा काही असं तुम्ही सौभाग्याचं काही देऊ शकता. टिकली, बांगडी, गजरा, परत कानातले आणि हल्ली तर खूप छान-छान वस्तू येतात मार्केटमध्ये, म्हणजे पर्स म्हणा, छान असं फॅशननुसार खूप काय आलंय, तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही देऊ शकता. बघा अशा प्रकारे संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी-कुंकू कधीही करू शकतो. बघा अशा प्रकारे लहान मुलांचं बोरहाण आणि हळदी-कुंकू तुम्ही घरात नक्की करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि ही कुठलीही गोष्ट आपण घरात करतो ते मन लावून करा, कारण मन लावून केलेली प्रत्येक गोष्ट आपल्या चांगलंच होतो. तर आई जगदंबेची तुमच्यावर आमच्यावर अशीच कृपा राहो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.